दरवडी येथे आपण पाहू शकता काही सायकल प्रेमी छत्रपती संभाजीनगर ते किल्ले रायगड सायकलवारी यांनी चालू केलेली आहे। दिनांक 4 जूनला ते छत्रपती संभाजीनगर येथून निघालेले आहेत। 5 व 6 तारखेला ते किल्ले रायगडावर असणार आहे। आपण यांच्याशीच बोलू। आपण छत्रपती संभाजीनगरवरून आलात बरोबर? आपण केव्हा निघाला होतात? आम्ही काल 4 जून सकाळी 5:30 ला छत्रपती संभाजीनगरमधून क्रांती चौक जिथे शिवरायांचा एक भव्य पुतळा आहे तिथून आम्ही दरवर्षी राईड सुरू करतो। गेली 5 वर्षे हे 5वं वर्ष आहे। आम्ही किल्ले शिवनेरी, किल्ले रायगड आणि सिंदखेड राजा अशा तीनही सायकल यात्रा साधारण एक 15 ते 20 लोकांचा समूह आहे। संभाजीनगरमध्ये सायकलिस्टचा एक मोठा समूह आहे, परंतु खास रायगडची एक वारी आमच्यातल्या एका सिनियरने सुरू केली आणि त्यांच्यासोबत आम्ही जोडले गेलो। सदस्य कमी जास्त होतात, कधी वाढतात, कमी असतात, परंतु एक आनंदाने आणि अतिशय उत्साहपूर्वक रोमांचक असा हा पूर्ण आमचा प्रवास असतो। आणि तुमच्या प्रतिष्ठानच्या वतीने मागच्या 2-3 वर्षापासून आम्ही इथे थांबतो। आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा इतरही तुमच्याकडनं सहकार्य। जो प्रवास आहे तुमचा कमीत कमी 2 ते 3 दिवसाचा असेल बरोबर? या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरे जातात किंवा कसं त्याची तयारी करतात? विशेषतः याच्यामध्ये जेवढे सायकलिस्ट जे नियमित सायकलिंग करतात असे आहेत, एक आधुनिक पद्धतीच्या ज्या गेअरच्या सायकलिस्ट आहेत म्हणजे सायकल वापरतात। हे जरी असलं तरी साधारण 270 किलोमीटरचा पहिल्या दिवसाचा प्रवास असतो। त्याच्यामध्ये मोठी ट्रॅफिक लागते, उन्हाळा आहे, एक जोरदार गरमी आणि ऊन दोन्हीचा एक सामना करावा लागतो, परंतु एक शिवाजी महाराजांच्या विषयीचा एक आदर हे 352वा असेल, 350वा असेल, जेव्हा जेव्हा राज्याभिषेकचा एक विषय निघतो त्यावेळेस खूप एक उत्साह असतो आणि एक ऊर्जा असते। त्याच्यामुळे अडचणींवर सहज मात करतो, कोणी त्याची कुरबुर करत नाही। कधी कधी पाऊस लागतो, काल थोडासा एक वादळी परिस्थिती होती अहिल्यानगरच्या परिसरामध्ये, पण काही नाही, ते एक आनंदाने स्वीकारतात। तुमचा जो हा समूह आहे या समूहामध्ये अंदाजे किती वर्षापासून किती वर्षापर्यंतची माणसं आहेत? आता सध्या आज आमच्या सोबत 16 वर्षाचा तरुण आहे आणि 70 वर्षापर्यंत ज्यांचं म्हणजे आहे असं एज मला वाटतं जोशी सरांचं असं। हां तर 70 वर्षापर्यंतच्या रेंजचे लोक आहेत आणि सॉरी किती 62 हां म्हणजे सगळ्या वयोगटातील आहे आणि सगळे समान स्पीडमध्ये सगळ्या तयारीने येतात सोबत। नक्की 62 एज आहे। तुम्ही काय सांगाल की 62 एज मध्ये सुद्धा तुमच्यामध्ये तेवढंच उत्स्फूर्तता आहे रायगडावरती जाण्याची? काय वाटतं रायगड वारीबद्दल? नाही, रायगड वारीबद्दल मी गेले 2 वर्षापासून प्रयत्न करत होतो, पण या माझं पहिलंच वर्ष आहे आणि अतिशय सर्वांसोबत खूप छान वाटते आणि खूप आनंददायी वातावरण आहे सध्या। आणि मी आता रिटायर झालो, 3 वर्ष झाले रिटायर होऊन, पण खूप चांगलं वाटतं यासोबत सगळं। तर आपण काय करतात आणि इथं येण्याचं उद्दिष्ट कसं होतं नेमकं? मी हरिश्चंद्र अप्पाराव म्हात्रे, मी पोलीस हवालदार आहे महाराष्ट्र पोलीसमध्ये। विशेष सुरक्षा विभागामध्ये मी हवालदार आहे। मी आता हे माझं 5वं वर्ष आहे। मी स्टार्ट आम्ही केला होता या राईडचा आणि शिवाजी महाराजाबद्दल प्रेम असल्यामुळे आम्ही शिवनेरी, रायगड आणि जिजाऊ सृष्टी तिन्ही राईड दरवर्षी न चुकता करतो। मल्हार वृत्ताचे नवनवीन व्हिडिओ व अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्राम चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। संपर्क 80 10 186 630।